त्याचबरोबर टीम श्री गणेश क्रिकेट संघ दहिवली तुम्ही देखील चांगलं खेळलात, चुकलं कुठे यावरती लक्ष द्या आणि या मॅचचा मार्थ मॅच ज्याने खरं तर बॅटिंग करत असताना या मॅच मध्ये 39 धावांची इनिंग साकारली आणि आता गोलंदाजी करत असताना एक विकेट संपादित केली, तोच खेळाडू अरबाज ए ठरलाय या मॅचचा मॅन ऑफ द मॅच. मच्छिंद्र पाटील सर आपण आपल्या शुभ हस्ते देतो मॅन ऑफ द मॅच. कुणाची दाती सर आपण या, कारण 2 मॅन ऑफ द मॅच आहेत, एक ट्रॉफी आणि एक कॅप देऊन आपण सन्मानित करू. शशिकांतजी लोंगले, देवदासजी भगत आणि त्याचबरोबर चेतनजी भगत यांच्या माध्यमातून आम्हाला कॅप देण्यात आली आहे. मच्छिंद्र पाटील सर आणि कुणाची दाती सरांच्या शुभ हस्ते आपण देतो मॅन ऑफ द मॅच. सर या अरबाज ए आणि 500 रुपयाचा कॅश प्राइज देखील. अरबाज ए ला देतो आपण मार्द मॅच. एक सुंदर ट्रॉफी आणि त्याचबरोबर एक सुंदर कॅप. कुणाची दाती सर आता ती कॅप परिधान करत असताना अरबाजला आणि त्यांच्या शुभ हस्ते आपण देतोय महाराज मॅच. आणि हे 500 रुपयाचं कॅश प्राइज शाकिब साठी, शाकिब कडनं अरबाज सी साठी होतं, ते आपण कलेक्ट करा अरबाज. चलिए शर्मा जी. मॅचला सुरुवात होईल. मायक्रोफोन वरती जोडले जातील कुणालजी दाते सर. धन्यवाद. हॅलो माईक चेक. बालकृष्ण मुंडे साहेबांना विनंती, आपण मंचावरती आपला मनपूर्वक स्वागत. आणि त्याचबरोबर मयूर काठवले, आपण पंकज बोले याच्याशी संपर्क साधा.
राहुल चव्हाण, स्वागत आहे आपलं सगळ्यांचं श्री गणेश क्रिकेट संघ मानकिवली आयोजित जगदीश स्मृती चषक 2025चा क्रिकेटचा हा महासंग्राम डे अँड नाईट फॉर्मॅट मध्ये ही स्पर्धा रंगताना दिसेल. रमेश मूर्ती ढोकेच्या विरुद्ध या मॅच मध्ये मानकिवली बी असा सामना आहे. मानकिवली बी या टीमच्या कॅप्टनने टॉस जिंकला आणि टॉस जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतलाय. 5 षटकांचा हा सामना असेल आणि 20 मिनिटांमध्ये तुम्हाला 4 षटक कंप्लीट करायचे. पहिला बॉल, पहिलाच बॉल हाफ ट्रॅकर होता, त्याला फेकलाय हुक करत असताना बॅकवर्ड ऑफ स्क्वेअर लेग बाउंड्री लाईनच्या पलीकडे 6 धावांसाठी षटकार. टीम जे सध्या फलंदाजी आणि मैदानामध्ये मंगेशच्या बॅट मधून पहिल्याच बॉलवर आक्रमण, चांगला हुक शॉट बॉलला फेकलं त्याने स्क्वेअर लेग बाउंड्री लाईनच्या पलीकडे 6 धावाने खातं उघडलं रमेश स्मृती ढोके या टीमचं. पहिलाच बॉल भरपूर शॉर्ट बॉल हाफ ट्रॅकर, परेशच्या माध्यमातून चूक झाली आणि त्या चुकीला माफी नाही हेच सांगितलंय फलंदाजीमध्ये मंगेशने. सुरुवात धडाक्यात केली. डे नाईट फॉर्मॅट मध्ये ही स्पर्धा खेळली जाते. या स्पर्धेचे शिल्पकार दिलीपजी गणपत बेकर साहेब, अध्यक्ष आगरी समाज उन्नती मंडळ बदलापूर, आणि त्याचबरोबर सूर्यकांतजी गणपत बैकर, अमोल दिलीप बैकर आणि हर्षद दिलीप बैकर यांच्या वतीने या स्पर्धेचं आयोजन करण्यात आलंय. आज आणखीन एक महत्वाचा दिवस या स्पर्धेचा. हाय बॉल हलकासा शॉर्ट बॉल होता, मागे चाललाय विकेट कीपरच्या, धाव घेण्याचा प्रयत्न नाहीये, तो डॉट बॉल. 5 ओव्हरच्या मॅच मध्ये पॉवर प्ले खूप महत्वाचा ठरू शकतो आणि पॉवर प्ले मध्ये धडाक्यात सुरुवात केली आहे फलंदाजीमध्ये मंगेशने. तेवढंच चांगलं टेलिकास्ट आपल्याला पाहायला मिळते ओमसाई एमटीसीच्या माध्यमातून या स्पर्धेचं. आज दुसरा दिवस रात्रीचा खेळ तुम्ही अनुभवाल. काल प्रजासत्ताक दिनानिमित्त या स्पर्धेचा उद्घाटन सोहळा पार पाडला गेला. ड्राईव्ह केला, चांगला फटका डीप मध्ये फिल्डर आहे, बॅटिश लॉंग ऑफ रिजन मध्ये दर्जेदार फिल्डिंग मुकेशची. धावा वाचवल्यात आपल्या टीमसाठी 3 मुकेशने, 1 धाव मिळते मंगेशला. मंगेश पोहोचलाय 7 वर, टीम ढोके पोहोचली आहे 7 या आकड्यावर. सुरुवात धडाक्यात झाली आहे. आज संध्याकाळच्या सत्रामध्ये आपलं सगळ्यांचं सहर्ष स्वागत. शुभ संध्या. श्री गणेश क्रिकेट संघ मानकिवली गाव आयोजित ही स्पर्धा तुम्ही पाहताय आणि शानदार दिमागदार असं आयोजन आहे. खेळपट्टी अतिशय चांगली पाहायला मिळते. ग्राउंडची रचना जर पाहिली तर समतल असं क्रीडांगण. फ्लड लाईट्स देखील आता हळूहळू थोड्याच वेळात चालू होतील. हायवेच्या अगदी बाजूलाच वसलेलं हे क्रीडांगण, ज्या क्रीडांगणावर ही स्पर्धा इथे रंगते. जगदीश स्मृती चषकाचं आयोजन करण्यात आलंय. परत एक वेळा शॉर्ट बॉल, इथे हुक शॉटचा प्रयत्न होता, आता टायमिंग फसलंय. फलंदाज प्रदीप थोडासा सरप्राईज राहिलाय की हा बॉल पहिलाच बॉल असा कसा येऊ शकतो, परंतु शेवटी गती थोडीशी काढली या बॉलवर, कटरचा वापर केला आणि ते फलंदाजाला बीट केलं गतीने गोलंदाज परेशने, परंतु हाफ ट्रॅकरच बॉल होता. टायमिंग फसलं, बॅट लवकर फिरली बॅटर प्रदीपची. पहिला बॉल निर्धावाला प्रदीपच्या विरुद्ध टीमची धावसंख्या 7, 4 बॉल संपलेत. हा बॉल ऑफ कटर पडल्यानंतर आतमध्ये आला रायटी बॅटरसाठी आणि सरळ चालला विकेट कीपरच्या हातामध्ये आणि हा येतोय डॉट बॉल. ओमसाई एमटीसी नेहमीच या गोष्टीची पूर्तता करत असतात. एक स्क्रीन, एक प्रोजेक्टर त्यांच्या वतीने नेहमीच कॉमेंट्री बॉक्समध्ये दिलं जातं आणि खरोखर ही काळाची गरज आहे. ज्यावेळेला तुम्ही एवढ्या लेवलची स्पर्धा कंप्लीट करता, चांगलं टेलिकास्ट करता, त्यावेळेला प्रत्येक गोष्टीचं विश्लेषण करणं गरजेचं आहे. लास्ट बॉल, शेवटचा बॉल, परत एक वेळा हाफ ट्रॅकर, त्याला पुल केलाय, पॉवरफुल आहे, मिड विकेट आणि स्क्वेअर लेगच्या मधून सीमारेषा पलीकडे पाठवले प्रदीपने. आता चूक केलेली नाहीये. ओव्हरची होते समाप्ती. पहिल्या षटकामध्ये 2 षटकार आले. टीमची धावसंख्या पहिलं षटक समाप्त 13 धावा. संघ मैदानाच्या पदी खेळतोय. कार्याध्यक्ष दिनेशजी भोईर यांच्या पिताश्रीच्या नावानं संघ जरूर खेळतोय.
देवा भोईर आपणास विनंती आपण मंचावरती या. आपली जागा तिथे नाहीये. आपणास विनंती आपण या मंचावरती आपलं मनपूर्वक आणि हार्दिक हार्दिक स्वागत. 13 धावा फलकावर आहेत. पहिलं षटक संपलंय. पहिलं षटक नावी राहिलंय पूर्णपणे रमेश स्मृती ढोके या टीमच्या. कारण ज्या पद्धतीने दोन्ही फलंदाज बरसलेत, दोघांनी एक एक षटकार मारलाय. प्रदीपच्या खात्यामध्ये एक षटकार, मंगेशच्या खात्यामध्ये एक षटकार. 7 केल्या मंगेशने, प्रदीपने केल्या 6. ओव्हर नंबर सेकंड मध्ये युवराज आलाय गोलंदाजीसाठी. कासगाव कडून आता गोलंदाजी केली जाईल. कासगाव कडून आता गोलंदाजी होईल सेकंड ओव्हरच्या खेळामध्ये. क्षेत्ररक्षणाची सजावट शॉर्ट बॅकवर्ड स्क्वेअर लेग आहे. शॉर्ट कव्हर 30 सर्कलच्या आतमध्ये बॅकवर्ड पॉईंट ठेवलाय. गलीमध्ये एक फिल्डर आहे आणि एक शॉर्ट फाईन लेग. ज्यावेळेला कॉमेंट्री बॉक्स अशा उंचीवर असतो त्यावेळेला मजा येते कॉमेंट्री करायला. पडल्यानंतर थोडंसं खाली राहिला. सबमरीन डिलिव्हरी सरळ विकेट कीपरच्या हातामध्ये. डॉट बॉल पानबुडी सारखा बॉल सरळ चालला विकेट कीपरच्या हातामध्ये. पहिलाच बॉल युवराज कडून उंचीच मिळालेली नाहीये. या बॉलवर पूर्णपणे खाली ऑन साइडला स्लॉक करण्याचा प्रयत्न बॅटरचा मंगेशला इथे मात्र हुलकावणी दिली. या बॉलने येतोय डॉट बॉल युवराज कडून. डॉट बॉलने सुरुवात झाली या षटकाची. हा बॉल थोडासा फुलर लेनचा होता. हवेत उडवलाय. कव्हरचा फिल्डर मागे धावतोय. एक टप्पा घेत बॉल बाउंड्री लाईनच्या दिशेने. चांगली फिल्डिंग तिथे पाहायला मिळाली. नुपूरच्या माध्यमातून 2 धावा तोपर्यंत मिळतील. फलंदाज मंगेशच्या खात्यात. मंगेश पोहोचलाय 9 वर. टीमची धावसंख्या स्कोर बोर्डवर 15 धावा. हळू धावसंख्येला आकार येतोय ढोके टीमच्या. टॉस इथे जिंकला मानकिवली बी या टीमने. टॉस जिंकल्यानंतर प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय. व्हाईट अँड ब्लॅक मध्ये मानकिवलीचा संघ आपल्याला पाहायला मिळतोय. दुसऱ्या बाजूला ऑरेंज येलो अँड ब्लॅक मध्ये संघ आपल्याला पाहायला मिळतोय. रमेश स्मृती ढोके बॅटिंग करत असताना. आई बॉल फुलर लेनचा होता. फुटवर्क नाहीये. अपील होतीये, स्ट्रॉंग अपील. परंतु ही अपील विकेट कीपरने मेन अंपायर कडे करणं गरजेचं असतं. ते स्क्वेअर लेग अंपायर कडे उड्या मारून अपील करतायत आणि तसाच निर्णय पंचांचा येईल. हा डॉट बॉल फुलर लेनचा बॉल होता. ऑन साइडला खेळायचा होता आणि विकेट कीपर देखील सांगतच होते की आउटसाइड ऑफ स्टंप बॉल पिच कर. तसंच केलं देखील युवराजने. परंतु डॉट बॉलची समाप्ती इथे होते. चांगली गोलंदाजी युवराजची. हा स्लोमो मध्ये ऍक्शन रिप्ले तुमच्या स्क्रीनवर. चांगला निर्णय अंपायरचा. राईट डिसिजन फ्रॉम अंपायर. हा ओव्हर पिच बॉल होता. परत एक वेळा मिस टाइम होतोय. फिल्डर आहे खाली. कॅच ड्रॉप. सोपा झेल सोडलाय मयूरने. दोन्ही हातांच्या मधून हा झेल ड्रॉप होतोय आणि तोपर्यंत एक धाव मिळताना दिसेल. टीमची धावसंख्या 16. मंगेशच्या खात्यामध्ये ती सिंगल 9 या आकड्यावर मंगेशचा झेल इथे सोडलाय. धावा झाल्यात स्कोर बोर्डवर 16. 2 बॉलचा खेळ अजूनही शिल्लक आहे. दोन्ही फलंदाजांनी एक एक षटकार मारलाय. मंगेशचा झेल सोडलाय 9 धावांवर. मंगेश नेहमीचा आक्रमक बॅटिंग करण्यासाठी जाणला जातो ढोके टीम कडून. सलामी वीर म्हणून आणि त्याला एक सोपं जीवदान दिले मयूरने. पुढचा बॉल. यावेळेला बॅटचा फटकाही चांगला आहे. बॉल हवेतही आहे. फिल्डर भरपूर दूरवरून जज करतोय. परत एक वेळा कॅच ड्रॉप. लकीने हा झेल सोडलाय. 2 धावा इथेही मिळतील प्रदीपच्या खात्यामध्ये. दोन्ही फलंदाजांना मागच्या 2 बॉलवर जीवदान दिले टीम मानकिवली बी ने. नक्कीच हा खराब प्रयत्न, खराब फिल्डिंग त्यांच्याकडून. 2 धावा मिळतील. टीमची धावसंख्या प्रदीपच्या खात्यामध्ये 8 धावा. टीमची धावसंख्या 18. दोन्ही फलंदाजांनी आतापर्यंत बॅटनेच धावा केल्या. एक्स्ट्रा धावा खर्च केलेल्या नाहीयेत मानकिवली बीचा विचार केला तर. त्याचमुळे चांगली गोलंदाजी झाली परंतु फिल्डिंग तेवढी दर्जेदार झालेली नाहीये मानकिवली बी या टीमची. शेवटचा बॉल शिल्लक आहे पॉवर प्लेच्या दरम्यान. धावा झालेल्या आतापर्यंत स्कोर बोर्डवर 18. टीम रमेश स्मृती ढोके. लास्ट बॉल फेस करताना दिसेल प्रदीप. प्रदीपला देखील 6 धावांवर जीवदान दिले. 9 धावांवर मंगेशला दिले. स्टेप आउट करून कव्हरला खेळ्या. बॉल हाताला थोडासा चाटत चाललाय त्याच्यामुळे 1 धाव इथे मिळताना दिसेल. नक्कीच 3 धावा वाचवल्यात फिल्डरने. ओव्हरची होते समाप्ती. पॉवर प्ले इथे संपला. नुपूरची चांगली फिल्डिंग. पॉवर प्लेच्या समाप्तीनंतर धावा झाल्यात बिनबाद 19. टीम रमेश स्मृती ढोके. दिलीप बैकर दादाच्या या नावात दमायर. आमच्या दिलीप बैकर दादाच्या या नावात दमायर. आमच्या दिलीप बैकर दादाच्या या नावात दमायर. आमच्या दिलीप बैकर दादाच्या या नावात दमायर. थँक्यू.
पाहिजे. वेलकम बॅक. आपल्या सगळ्यांचं सहर्ष स्वागत. दिलीप शेठ बैकर, अध्यक्ष आगरी समाज उन्नती मंडळ बदलापूर यांच्याच वतीने प्रथम क्रमांकाचं पारितोषिक पुरस्कृत करण्यात आले आणि या स्पर्धेचे शिल्पकार ते आहेत. त्याचबरोबर हर्षद दिलीपजी बैकर आणि अमोल दिलीपजी बैकर यांच्या वतीने या स्पर्धेचं आयोजन करण्यात आलंय. दुसरा दिवस आहे या स्पर्धेचा. 9 मिनिटाचा वेळ इथे घेतलाय. दोन ओव्हर संपलेत. 9 मिनिटं घेतलेत 2 ओव्हरसाठी. शॉर्ट बॉल, हुक शॉट, बॉल मागे चाललाय, फिल्डर येत आहेत, प्रयत्न फसलाय. 2 धावा इथे मिळतील आणि बॉल शेवटी थांबवलाय. 2 धावा खात्यामध्ये जातील प्रदीपच्या. डबल बरोबर टीमची धावसंख्या 21, 21 धावा. 4 षटकं तुम्हाला 20 मिनिटांमध्ये टाकायचे. 2 षटकं बरोबर 9 मिनिटांमध्ये तुम्ही टाकलेली आहेत. त्याच्यामुळे ओव्हर रेट चांगला आहे. 11 मिनिटं अजूनही तुमच्याकडे आहेत. अप्रतिम असं आयोजन. हळूहळू फ्लडलाईट सुरू होतील. संध्याकाळच्या सत्रामध्ये डे अँड नाईट क्रिकेटचा फॉर्मॅट, जगदीश स्मृती चषकाचं आयोजन. आजचा दिवस महत्वाचा आहे. अंजूर आणि टेंबिवली या दोन्ही टीमच्या कॅप्टनने टॉससाठी उपस्थित राहायचे. आता त्यानंतर टॉस केला जाईल. अंजूर आणि टेंबिवली या दोन टीमच्या दरम्यान. सिंगल मिळते प्रदीपला. धावा झाल्यात 22. षटक क्रमांक सध्या प्रगतीपथावर आहे 3रं. हळू धावसंख्येला आकार येतोय रमेश स्मृती ढोकेच्या. एक महत्वाची गोष्ट म्हणजे त्यांचा कुठलाच बॅटर आउट झालेला नाहीये. दोन्ही फलंदाजांनी पार्टनरशिप केली आहे, परंतु धावांमध्ये जो वेग पाहिजे तो वेग अजून तरी दिसलेला नाहीये. झेल ड्रॉप केलेले आहेत फिल्डर्सने. त्याचा फायदा अजूनही उचलता आलेला नाहीये पाहिजे तसा. दोन्ही फलंदाजांना 7 मध्ये 12 केल्यात प्रदीपने, 7 मध्ये 10 केल्यात मंगेशने. धावा झाल्यात 22. यावेळेला फटका हवेत आहे. कव्हर्सला डीप मध्ये फिल्डर येतोय. झेल होण्याची शक्यता आहे. नुपूरने कोणती चूक केलेली नाहीये. पहिला धक्का बसतोय. मंगेश बॅक टू द पॅव्हिलियन. डोके टीमला 22 ला 1. सगळ्यांचं सहर्ष स्वागत आहे. श्री गणेश क्रिकेट संघ माणकिवली आयोजित जगदीश स्मृती चषक 2025 चा क्रिकेटचा महासंग्राम. दिलीप दादा बैकर यांची संकल्पना. मोठी स्पर्धा या परिसरातली. ओ स्लॉट मध्ये बॉल होता. समोर मारलाय फटका. चांगला आहे परंतु तेवढेच दर्जेदार फिल्डिंग. रुकेश मराडेने हा झेल टिपलाय. फलंदाज बाद होईल. आणखीन एक विकेट. 22 ला 2 अशी परिस्थिती आता आला होता रुपेश फलंदाजीसाठी आणि गोल्डन डकचा शिकार. 0वर आउट. मास्टरला देखील माहिती आहे या स्पर्धेची जिम्मेदारी बोलेच्या खांद्यावरती आहे. त्यामुळे संगीत आपण ऐकतो. भरपूर चांगला संगीत. ऑडिओ कॉमेंट्री बॉक्स. नरेंद्र कराळे यांचे इथे आगमन झाले. त्यांचं सहर्ष स्वागत. टॉससाठी दोन्ही टीमचे कॅप्टन यायचे. टेंबिवली आणि अंजूर टीमचे कॅप्टन इथे आलेले आहेत. वेलकम. भिवंडी परिसरातून हा संघ या स्पर्धेमध्ये खेळण्यासाठी सज्ज होईल. टेंबिवली टीम आपण देखील लवकरात लवकर टॉससाठी इथे उपस्थित राहायचंय. थोड्याच वेळात टॉस केला जाईल. इनिंग ब्रेकमध्ये टीमची धावसंख्या 22, 22 धावा. ओव्हर नंबर 3 चा खेळ. हॅट्रिक बॉल होता. बॅटची कडा घेतली. लॉंग स्टॉप रिजन मध्ये थर्ड मॅनला बॉल जाईल. ट्रॅव्हल होत असताना बाउंड्री लाईनच्या बाहेर 4 धावा मिळतील. नवीन फलंदाज जयेश खात्यामध्ये हा चौकार.
फिल्डरला इथे बीट करून बॉल गेला सीमारेषा पलीकडे. धावा मिळताना दिसतात 4-4 बरोबर 26 धावा स्कोर बोर्डवर. एक गोष्ट चांगली आहे की या टीमने एक्स्ट्रा धावा खर्च केलेल्या नाहीयेत गोलंदाजी करत असताना मानकिवली बी. प्रत्येक गोलंदाज रिदम मध्ये पाहायला मिळाला. फिल्डिंग तेवढीशी चांगली झालेली नाहीये, परंतु मॅच मध्ये पकड नक्की चांगली बनवली आहे. पहिल्या सत्रामध्ये विकेटही घेतल्या, धावाही बनवून दिलेल्या नाहीयेत, दबाव चांगला बनवलाय. परंतु ढोके संघ नक्कीच आता कमबॅक करेल, कारण अजूनही 13 बॉलचा खेळ शिल्लक आहे. स्ट्रायकिंग एंडला जयेश आलाय, पहिल्याच बॉलवर चौकार आलाय त्याच्या खात्यात. 26 धावा. पुढचा बॉल प्रथमेशच्या विरुद्ध रिव्हर्स स्वीपचा प्रयत्न, अपील केली पंचांकडे. नॉट आउटचा निर्णय येतोय. ओव्हरची होते समाप्ती. ओव्हर नंबर 3 चा खेळ संपला आणि 3 ओव्हरच्या समाप्तीनंतर रमेश स्मृती ढोके या टीमने धावा केल्या 26. 2 फलंदाज बाद. आमच्या दिलीप बैकर दादाच्या या नावात दमायर, आमच्या दिलीप बैकर दादाच्या या नावात दमायर, आमच्या दिलीप बैकर दादाच्या या नावात दमायर, आमच्या दिलीप बैकर दादाच्या या नावात दमायर. चर्चा झाली, जे जे संगतीला त्याच्या आली, त्याला ओळखते दुनिया सारी, त्याला ओळखते दुनिया सारी. दादा गोरगरिबांचा वाली, त्याच्या नावाची चर्चा झाली, जे जे संगतीला त्याच्या आली, त्याला ओळखते दुनिया सारी. ड्रिंक्स ब्रेक नंतर आपल्या सगळ्यांचं सहर्ष स्वागत. ड्रिंक्स ब्रेक संपलाय. 3 ओव्हरसाठी बरोबर वेळ घेतलाय. शेवटचा षटक आता टाकण्यात येईल आणि शेवटच्या ओव्हरमध्ये युवराज आलाय गोलंदाजीसाठी. कासगाव यांकडून मगाशी देखील युवराजने गोलंदाजी केली. याही ओव्हरमध्ये युवराजच्या हातामध्ये सेकंड ओव्हर आणि 4थं षटक सोपवण्यात आलंय. स्ट्रायकिंग एंडला फलंदाज आहे प्रदीप. 12 वर पोहोचलाय. 7-12. 7 चेंडूमध्ये 12 धावा. चांगला फटका, बॅटचा स्विंग चांगला आहे, तडाखाही चांगला बसतोय. बॉल चाललाय बाउंड्री लाईनच्या बाहेर. 6 धावांसाठी पहिला षटकार या इनिंग मधला. इनिंग मधला पहिलाच बॉल हाफ ट्रॅकर होता, त्याच्यावर बॅकवर्ड स्क्वेअर लेगला हुक शॉटने षटकार मारला होता आणि हा बॉल तर स्लॉट मध्ये होता आणि स्लॉटचा बॉल प्लॉटच्या बाहेर पाठवला. ऑन साइडला बॅटचा स्विंग चांगला आणि 6 धावा वसूल केल्यात. फलंदाज प्रदीपच्या बॅटमधून हा षटकार येतो. प्रदीपला जीवदान दिलं होतं आणि ते जीवदान किती धोकादायक ठरू शकतं ते आता आपल्याला समजेल. परंतु गोलंदाजी जर पाहिली तर स्लॉट मध्ये लेंथ बॉल तुम्ही करू शकत नाही. ते युवराजला देखील माहिती आहे. मागच्या ओव्हरमध्ये फक्त 6 धावा त्याने खर्च केले होते, म्हणूनच कॅप्टनने त्याच्या हातामध्ये हे षटक सोपवलं. परंतु त्याच्या विरुद्ध आक्रमण सुरू झालंय. वाईड यॉर्करचा प्रयत्न, चांगला प्रयत्न, चांगलं कमबॅक इथे पाहायला मिळते. डॉट बॉल येईल आणि याच लाईन आणि लेंथने गोलंदाजी करण्यासाठी हा खेळाडू जाणला जातो. फुलर लेनचा बॉल होता, बॅटच्या एकदम टो एंडला लागला, तिथून टप्पा पडत विकेट किपरच्या हातात गेला. डॉट बॉल येतोय. टीमची धावसंख्या स्कोर बोर्डवर 32 धावा, 32. 2 फलंदाज बाद. ओव्हर नंबर 4 चा खेळ सध्या प्रगतीपथावर. तिसरा बॉल या षटकातला युवराज. फुलरलेचा बॉल होता, ड्राईव्ह केला, खूपच चांगला एक्स्ट्रा कव्हर ड्राईव्ह. बॉल जाईल घरंगळत बाउंड्री लाईनच्या पलीकडे, येतोय चौकार. 4 धावा. क्लासिक कव्हर ड्राईव्ह इथे पेश केलाय. खणखणीत कव्हर ड्राईव्ह. 4 धावा वसूल केल्या. 4 धावा मिळतात प्रदीपला, ज्याचा झेल सोडला होता. तो आता मात्र धावा करताना दिसतोय. टीमची धावसंख्या स्कोर बोर्डवर 36. 36 धावा.
ओव्हर नंबर 4 चा खेळ सध्या प्रगतीपथावर असताना 9 बॉलचा खेळ अजूनही शिल्लक आहे पहिल्या सत्रातला. आता कुठेतरी हावी झालाय प्रदीप युवराजवर. हा बॉल सोडून दिलाय. वाईट बॉलचा निर्णय पंचांकडून आणि मला वाटतं पहिली अवांतर धाव आली आहे या डावातली. ज्या पद्धतीने जास्त बाहेर टाकला बॉल, वाईड यॉर्करचा प्रयत्न होता त्या लाईनच्या बाहेर, गाईड लाईनच्या बाहेर. पंच सांगतात एक्स्ट्रा रन मिळेल. यावेळेला फटका हवेत आहे. शॉर्ट कव्हरला कोणीच नाहीये. गोलंदाज स्वतः युवराज प्रयत्न करतोय. प्रयत्न अपुरा राहिला. परत एक वेळा झेल सुटलाय. जीवदान मिळतंय सातत्याने प्रदीपला. टीमची धावसंख्या 38-38. अजूनही 8 बॉलचा खेळ शिल्लक आहे या पहिल्या सत्रातला. हळूहळू धावसंख्येला आकार आलाय आणि चॅलेंजिंग स्कोर नक्कीच निर्माण करताना दिसतोय रमेश स्मृती ढोके संघ मानकिवली बीच्या विरुद्ध या मॅच मध्ये खेळत असताना. यजमान खेळत आहेत श्री गणेश क्रिकेट संघ मानकिवली गाव आयोजित ही स्पर्धा आपल्या समोर रंगत असताना आज दुसरा दिवस रात्रीचा खेळ तुमच्या समोर रंगेल. नेक्स्ट मॅच मध्ये अंजूर संघ टेंबिवलीच्या विरुद्ध खेळण्यासाठी सज्ज होईल. अंजूर टीमचे कॅप्टन इथे उपस्थित झालेले आहेत. चला टेंबिवली टीमचे कॅप्टन लवकरात लवकर उपस्थिती दाखवायची. टॉस केला जाईल. हा फटका हवेत आहे. कॅचिटचा कॉल आहे. फिल्डर आहे परंतु नाही पोहोचू शकणार. एक्स्ट्रा कव्हरच्या गॅप मध्ये बॉल चाललाय सीमा पार. जयेशच्या बॅट मधून दुसरा चौकार. धावांच्या मदतीने टीमची धावसंख्या स्कोर बोर्डवर 42 धावा. चांगली बॅटिंग सध्या मैदानामध्ये सुरू आहे. जयेशने देखील खोदून काढला. एक्स्ट्रा कव्हरला हा ड्राईव्ह, लॉफ्टेड कव्हर ड्राईव्ह ते दाखवत असताना 4 धावा वसूल केल्या. टीम पोहोचवली आता 42 वर. यावेळेला फिरलाय दे घुमाके. चांगलाच फिरवलाय बॉलला पाठवलं. एक टप्पा घेत बाउंड्री लाईनच्या दिशेने. तिथे फिल्डर प्रयत्न करतोय. ओमकार. 2 धावा मिळतील जयेशच्या खात्यामध्ये. बाउंड्री चेक केली जाईल. अंपायरचा निर्णय. दोन धावा मिळतील. धावा वाचवल्यात. तर 22 मिनिटं झालेले. 4 ओव्हर टाकण्यासाठी एक फिल्डर आतमध्ये घ्यायचंय. पंच नियम सगळ्यांसाठी सेम आहेत. मानकिवली बी संघ मैदानामध्ये खेळतोय. 22 मिनिट्स घेण्यात आलेले आहेत. त्याच्यामुळे एक फिल्डर 38 सर्कलच्या आतमध्ये जास्त सजवावा लागेल. म्हणून आपण सातत्याने सांगतोय वेळ कमी घ्या, फास्ट क्रिकेट खेळा. ओव्हर रेट पहिल्या 2 ओव्हरमध्ये चांगला होता परंतु त्याच्यानंतर तो घसरला. जास्त वेळ घेतला गोलंदाजाने, युवराजने देखील. आणि त्याचमुळे आता एक एक्स्ट्रा प्लेयर आतमध्ये घ्यावा लागेल. शेवटचं षटक ओमच्या खांद्यावर सोपवण्यात आले. 4 ओव्हर नंतर 11ची सरासरी. 44 धावा झाल्या. ढोके टीम रमेश स्मृती ढोके या नावाने या स्पर्धेमध्ये उतरलाय हा संघ. शेवटचं षटक टाकण्याची जबाबदारी गोलंदाजीसाठी ओंबईकर आलाय. लास्ट ओव्हर ओंबईकरच्या खात्यामध्ये आणि त्याच्या खांद्यावर सोपवण्यात आलंय. टीम टेंबिवली टॉस साठी लवकरात लवकर उपस्थित राहायचंय कारण अंजूर टीमचे कॅप्टन इथे उपस्थित झालेले आहेत. डीप मध्ये फिल्डर येतोय परंतु त्याच्या अगोदर बॉल बाउंड्री लाईनच्या पलीकडे जाईल. आणखीन एक चौकार. यावेळेला फलंदाज प्रदीपच्या बॅट मधून. वेलेचे प्रतीक पाटील आपल्याला विनंती, आपण या व्यासपीठावर आपलं स्वागत आहे. या क्रीडानगरीमध्ये धावा झाल्या चौकाराच्या पद्धतीने 48-48. षटक क्रमांक 5 आता प्रगतीपथावर. लक्ष इथे प्रस्थापित करायचं आणि ते हळूहळू चांगलं मोठं प्रस्थापित होत आहे. दुसरा बॉल देखील बरोबर उडवला मिड विकेट बाउंड्री लाईनच्या बाहेर. स्लॉक करत असताना इट्स आउट ऑफ द पार्क. योजेट 6 प्रदीपचा झेल सोडला होता त्याचा फायदा त्याने उचललाय आणि हाय तो षटकार.
मध्ये धावा येत नव्हत्या, परंतु आता धावांचा वेगही वाढलाय. पाऊस पडतोय अक्षरशः धावांचा बॅट मधून. पहिला बॉल पॉइंटला चौकाराला, दुसरा बॉल मिडविकेटला षटकार आलाय आणि परत एक वेळ अवे फ्रॉम द बॉडी फटका हवेत खेळलाय. स्वीपर कव्हर मध्ये फिल्डर येतो, यावेळेला चूक होताना दिसत नाहीये. प्रदीपचा खेळ थांबलाय. तिसरी विकेट गमावली आहे टीम रमेश स्मृती ढोके टीमने 54 ला 3. स्वागत आहे आपल्या सगळ्यांचंच, क्रीडा रसिकांचं, प्रेक्षकांचं. जगदीश स्मृती चषक 2025 चा क्रिकेटचा महासंग्राम तुम्ही पाहताय. दिलीपजी गणपत बैकर साहेब यांच्या वतीने या स्पर्धेचं आयोजन करण्यात आलंय. हा बॉल सोडून दिला विकेट कीपरच्या हातात. पंचांचा इशारा येतो वाईट बॉल. अध्यक्ष ते आगरी समाज उन्नती मंडळ बदलापूर आणि त्याचबरोबर हर्षदजी बैकर, अमोलजी बैकर, दोन्ही बंधू, प्रतिम असं आयोजन यांच्या वतीने. आई बॉल सोडून दिला, आणखीन एक वाईट बॉल. सगळ्यात जुनी स्पर्धा या परिसरातली आपल्या समोर पाहायला मिळते. ऑलमोस्ट 30 पेक्षा जास्त वर्ष या स्पर्धेला झालेले आहेत आणि ती स्पर्धा तुम्ही अनुभवताय. ऑन साइडला खेळायचा होता, परंतु समोर फॉलो थ्रू मध्ये अडवण्याचा प्रयत्नही झाला. एक धाव मिळेल दुसऱ्या धावेच्या प्रयत्नात. रनआउट चान्स आहे आणि ते मात्र फलंदाज बाद. बॅक आपल्या सगळ्यांचं सहर्ष स्वागत आहे. निकेश आला न्यू फलंदाज मैदानामध्ये आणि आता बॉलही शिल्लक आहेत फक्त 2 मैदानाच्या आतमध्ये. धावा सुरुवातीला आल्या नव्हत्या, त्याच्यानंतर मधल्या ओव्हरमध्ये, तिसऱ्या आणि चौथ्या ओव्हरमध्ये धावा आल्यात, परंतु या ओव्हरमध्ये देखील 13 धावा वसूल केल्यात ओमच्या विरुद्ध. त्याच्या विरुद्ध पहिल्या 2 बॉलवर आक्रमण झालं, एक चौकार एक षटकार आला. त्याच्यानंतर त्यांनी मात्र बॅटरला थांबवलंय, परंतु अजूनही 2 बॉलचा खेळ शिल्लक आहे. रनरेटचा विचार केला तर 12.21 चा रनरेट आहे. 60 धावा होऊ शकतात. हा बॉल सोडून दिलाय, पंचांचा इशारा वाईट बॉल. 58 आता स्कोर बोर्डवर आणि अजूनही 2 बॉलचा खेळ शिल्लक आहे आणि 5 ओव्हरच्या मॅच मध्ये 60 धावा नक्कीच चॅलेंजिंग स्कोर निर्माण होईल. 12 ची सरासरी राखण्यामध्ये यश प्राप्त होऊ शकतं रमेश स्मृती ढोके टीम कडून, परंतु अजूनही 2 बॉल शिल्लक आहेत. 2 बॉलवर एखादा मोठा फटका त्यांना अपेक्षित असेल आणि तो प्रयत्न व्हायला पाहिजे. कविदास, चांगलं टायमिंग. ज्या फटक्याचा उल्लेख मी करत होतो ते आलंय आणि तो फटका आता कविदासच्या बॅट मधून येतोय. 6 धावा मिळतील मिड विकेटला. निकेशच्या बॅट मधून आलाय षटकार. लागला मिठ मिठ बोलायला. आवाज आला 64. शेवटचा बॉल शिल्लक आहे या पहिल्या सत्रातला. चांगली बॅटिंग मैदानामध्ये आल्या आल्या निकेशने हा बॉल उडवला मिड विकेट बाउंड्री लाईनच्या पलीकडे क्रीजच्या आतमध्ये फलंदाजी करत असताना. चांगलं टायमिंग, भव्य षटकार. 6 धावा मिळत आहेत. हा बॉल सोडून दिला, हा दबाव आहे. मागच्या बॉलचा अंपायर सांगतात वाईट बॉल असेल, एक्स्ट्रा रन मिळेल. टीमची धावसंख्या 65, ऑलमोस्ट 13च्या सरासरीने आता धावा मिळवल्यात फलंदाजी करत असताना रमेश स्मृती ढोके या टीमने आणि 65 धावा त्यांच्या खात्यामध्ये आहेत. शेवटचा बॉल अजूनही शिल्लक आहे. मोठी धावसंख्या, चॅलेंजिंग स्कोर. आई बॉल सोडला, अंपायरचा सिग्नल वाईट. 66.
5 वाईट बॉल आतापर्यंत आलेत. पहिल्या 3 ओव्हरमध्ये एकही खराब बॉल टाकला नव्हता मानकिवली बी या टीमच्या गोलंदाजांनी. परंतु त्याच्यानंतर चौथं षटक, तिथून कुठेतरी कहाणी बदलली या मॅचची आणि एकाएकी ढोके संघ हावी झालाय. फलंदाज चांगले खेळलेत आणि मोठी धावसंख्या उभारली आहे, 66 धावा. शेवटचा बॉल शिल्लक आहे या सत्रातला. ओमने धावा खर्च केल्यात 22. शेवटच्या बॉलवर देखील हल्ला चढवलाय, फिल्डर आहे खाली, प्रयत्न सुरू आहे, यावेळेला चूक होणार नाही. झेल टिपलाय, 66 धावा झाल्या. 67च्या लक्ष्याचा पाठलाग करायचा आहे मानकिवली बी या टीमला. 67 टू विन. पहिलं सत्र इथे संपलंय आणि पहिल्या सत्रामध्ये प्रदीपने 33 धावा केल्या, 10 केल्या मंगेशने, 0 केला रुपेशने, जयेशच्या खात्यामध्ये 10, कविदासच्या खात्यामध्ये 1 आणि 1 षटकार मारला निकेशने. 66 धावा स्कोर बोर्डवर आहेत, 6 एक्स्ट्रा आल्या. आणि बॉलिंगमध्ये जर पाहिलं तर परेशचं पहिलं षटक 13 धावा त्याने खर्च केल्या. युवराजने 2 ओव्हरमध्ये 24 खर्च केल्या आणि त्याचबरोबर प्रथमेश हा चांगला गोलंदाज पाहायला मिळाला. 2 विकेट त्याने घेतल्या, 7 धावा खर्च केल्या. ओमने लास्ट ओव्हरमध्ये 22 धावा खर्च केल्या. पहिल्या सत्राच्या समाप्तीनंतर धावा झालेल्या 66. 67च्या लक्ष्याचा पाठलाग करायचा आहे मानकिवली बी टीमला आणि या दुसऱ्या डावामध्ये या लक्ष्याचा पाठलाग होईल का, की कोणता संघ जिंकेल, कोणता संघ बाजी मारतोय, याची कहाणी ऐकूया रायगडची बुलंद तोप मच्छिंद्र पाटील सर यांच्या जुमानी या नंतरच्या सत्रामध्ये. धन्यवाद. भारी माना मानात ती घुसणारी 9001 फॉर्च्युनर गाडी. दादा फिरतोय दुनिया सारी, दादा फिरतोय दुनिया सारी. आता दादाची लयच भारी माना मानात ती घुसणारी. श्री गणेश क्रिकेट संघ हा भारी, मालकिवली गावाची शान आहे भारी. आहे जिगरवाला तो हिम्मतवाला, आहे जिगरवाला तो हिम्मतवाला, आहे दोस्तीचा सरदार, आहे दोस्तीचा सरदार. आमच्या दिलीप बैकर दादाच्या या नावात दमायर, आमच्या दिलीप बैकर दादाच्या या नावात दमायर, आमच्या दिलीप बैकर दादाच्या या नावात दमायर, आमच्या दिलीप बैकर दादाच्या या नावात दमायर. थँक्यू सो मच. सुस्वागतम सुस्वागतम सुस्वागतम. या दरम्यान प्रतीकजी पाटील यांचं आगमन झालंय, मनपूर्वक स्वागत. बेहले टीमला ते नेहमी सपोर्ट करत असतात. आज बेहले संघ या मैदानावरती खेळणार आहे, भावेश थळे अँड कंपनी. चला, विनंती आहे टीम टेंबवली कॅप्टन आपण यायचं, कारण अंजूर टीमचे कॅप्टन जवळजवळ आता 15 ते 20 मिनटं झाले ते उपस्थित आहेत. आकाश पाटील यांना तुम्ही पाहताय. खरं तर आमचे कुणाल म्हात्रे यांचं आगमन झालंय, मनपूर्वक स्वागत. गावदेवी क्रिकेट संघ अंजूर हा संघ तुम्हाला जरूर पाहायला मिळेल. मागील वर्षी ही स्पर्धा गाजवली आकाश पाटीलनं, मायलेकबराची बाईक त्यांना जिंकली आणि आता पुन्हा एकदा या स्पर्धेमध्ये ते खेळण्यासाठी सज्ज झालेत. विनंती टीम वनू स्पोर्ट्स टेंबवली. खरं तर योगीजी पाटील जे मांडा टिटवाळाचे आहेत, 3 वाजता त्यांनी हजेरी लावली या मैदानावरती. त्यांचं आम्ही स्वागत करू या स्पर्धेच्या माध्यमातून. चला योगीजी पाटील, आपण या मंचावरती आपलं मनपूर्वक स्वागत. विनंती आहे टीम टेंबिवलीचे कॅप्टन आपण लवकरात लवकर टॉससाठी दाखल व्हायचा. बघा, आम्ही सातत्याने ज्यावेळेस आम्ही लॉट्स पाडले त्यावेळेस देखील सांगितलं होतं की जर एखादा संघ उपस्थित राहत नाही तर समोरच्या संघाला पेनल्टी देण्यात येईल. परंतु जर दोन्ही संघ उपस्थित नसतील तर चेंडूची पेनल्टी असणार आहे. परंतु एक संघ आता उपस्थित आहे, त्यामुळे आता आपण धावांची पेनल्टी देणार आहोत, याची देखील आपण नोंद घ्यायची आहे. ज्यावेळेस खेळपट्टीवरती दुसऱ्या डावाला सुरुवात होईल, पहिला चेंडू आदळेल, त्यावेळेस नक्कीच काही धावाची पेनल्टी आम्ही देणार आहोत. त्यामुळे विनंती आहे टीम टेंबवली, आपला संघ आहे आपण लवकरात लवकर पाठवा. प्रथमेश बैकर यांच्यासाठी कॅश प्राईज देतोय. 3 बॉल 3 षटकार जर मारले तर नरेंद्र माळी आणि त्यांच्या साथीनं अमरीश मराठे यांच्याकडून 1000 रुपये कॅश प्राईज जा. चला, टीम टेंबिवलीचे काही खेळाडू आले असाल तर आपण यायचं. टेंबिवली टीमचे काही खेळाडू आपण आला असाल तर आपण टॉससाठी या, जेणेकरून चला वेले टीमचे काही खेळाडू आहेत. डावाला सुरुवात ऐकूया मच्छिंद्र पाटील सरांचा आवाज. धन्यवाद. थँक्यू.
थँक्यू कुणाल दाते सर, मिस्टर IPL, आणि थँक्यू राहुल भोईर, आमचे लाडके समालोचक. स्वागत आहे सर्वांचं. पहिला चेंडू ग्लान्स करण्याचा प्रयत्न नाही जमलं. खूप चांगलं सुंदर मैदान आहे, कारण समोरच आपण पाहतोय बदलापूर कर्जत हायवे. पंचांचा वाईटचा इशारा येतोय. निसर्गाच्या कुशीत बसलेलं मैदान, आणि या मैदानाची एक वेगळी शैली आहे, कारण या मैदानावरती प्रेक्षकांची प्रचंड गर्दी असते. नेहमी आपण पाहत असतो. धावसेकेला आकार येतो तो परेश स्ट्राईक हँडला, त्याला साथ देईल प्रथमेश परेश सिन्नारे आणि प्रथमेश बैकर. सर्वांचे लाडके व्यक्तिमत्व आमचे दिलीपजी बैकर, त्यांची तळमळ असते भरपूर. त्यानंतर सूर्यकांत बैकर, आमचे अमोल दिलीप बैकर आणि हर्षद बैकर, असे दोन. नाही जमलं. गुड बॉलिंग. चेंडूची लेंथ चांगली होती, लाईन चांगली होती, बाउन्स देखील चांगला होता, शोल्डरचा वापर देखील चांगला होता. फलंदाजाला बीट केलंय. फलंदाज एक्झॅक्टली करत काय होतं, त्याने जागेवरनं लॉप करायचा प्रयत्न केला, नाही जमलं. डॉट डिलिव्हरी. पहिल्या वाईट चेंडूचं उत्तर दिलंय गोलंदाज कविदास, आडनाव कविदास भोईर. गोलंदाज तयार. P1चं पहिलं षटक. लवली हिट, याचीच गरज होती. लोंगाच्या डोक्यावर फेकून दिला चेंडू. 6 धावांसाठी. ग्रेट बॅटिंग. धावाने सुरुवात केली दमदार. थोडा आवाज द्या बेलू, आणि बेस थोडंसं कमी करा. यावेळी चेंडू एक्झॅक्टली स्क्रीन थ्रू द लाईन स्क्रीन समोर. गुड थ्रो, चांगला सुंदर थ्रो. एक्झॅक्टली डीपमध्ये आला. अनिकेत होता तिथे. 6 धावा आणि सुरुवात केली मात्र वाईटनं. त्यानंतर षटकार, त्यानंतर सिंगल. 8 धावा दापलकावरती. रोशन आमच्या समेत MTC संपूर्ण टीम. चांगली लाईव्ह टेलिकास्ट तुम्हाला पाहायला मिळते. नेहमी क्लॅरिटी विथ क्वालिटी बघा. ॲक्शन रिप्ले प्रत्येक अँगलनं तो दाखवणं. मोठमोठ्या स्पर्धा कव्हर करत असतो रोशन. सध्या आताच झालेली स्पर्धा रामदासमध्ये ट्रॉफी, दहिसरची स्पर्धा कव्हर केली, बुलेट ट्रॉफी कव्हर केली. ओ वाटा इनसाइड आउट. काय फटका दाखवला क्रिकेटचा मादक सौंदर्य डीप कव्हरला, आणि पंच सांगतील यस इट्स 4 रन्स. ब्युटिफुल. आणि पहिला चेंडू वाईट होता, तेव्हा धावसेकेला 11. ग्रेट बॅटिंग. वॉट मॅग्निफिसंट स्ट्रोक. इनसाइड आउटचे फटके दाखवता फलंदाज. क्रिकेटचा दर्जा उंचावत असताना चेंज ऑफ पेस, क्रॉस बॅट स्ट्रोक. फलंदाज बाद होण्याची दाट शक्यता. निकेत चेंडू खाली, फलंदाज बाद. पहिल्या धक्कामध्ये होती, परतावं लागेल. प्रथमेशीच वॉकिंग बॅक. 4 चेंडू धावांचं योगदान दिलं. 2 चेंडूचा सामना केलाय. परेश त्याला साथ देतोय. 7 वरती 12 वरती. पहिला धक्का. फलंदाज नेट नंबर 3 वरती येत असताना मराठे. बाबू थोडासा बेस कमी कर जरा प्लीज. अलुचेक इको दिलास तरी हरकत नाही. अलुचेक 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 अलुचेक. बस थँक्यू. मुरुगेशाला 12 वरती एक धक्का. मैदानावरती चांगली स्पर्धा आपण पाहतोय. मला खूप आनंद वाटतोय बैकर साहेबांचा, कारण त्यांची भरपूर तळमळ असते. क्रिकेटच्या माध्यमातून भरपूर वर्ष ते आयोजन करत असतात. सर्वशी जगदीश दादांच्या आठवणी उजाळण्याचं कार्य सातत्यानं. उंची जास्त. फसलाय फटका. शतशक आलाय. रुपेश चेंडू खाली, फलंदाज बाद. दुसरा धक्का 12 वरती. कठीण परिस्थिती. 67 धावा कोट्याच्या मध्ये श्री गणेश क्रिकेट संघ मांडकेवली स्पर्धा आपण पाहतो त्यांच्या माध्यमातून. दिलीपजी वैकर. डे नाईट फॉर्मॅट. मागच्या वर्षी स्पर्धा डे मध्ये आम्ही कव्हर केली होती. यावर्षी मध्ये डे नाईट फॉर्मॅट. मजा येईल स्पर्धेमध्ये. 12 वरती 2. SDJ.
पहिल्या 4 चेंडूमध्ये आल्या त्या 12 धावा, नंतरच्या 2 चेंडू 2 धक्के दिले मैदानावरती, त्यामध्ये 6 धावसंख्येला आकार नाहीये. येणारे चेंडू 24 आणि 25 धावांची गरज आहे. डोके संघानं माणकेली बी संघाला धोक्याची घंटा दिली मैदानावरती, कारण 12 वरती 2 धक्के दिलेत मैदानावरती. हा देखील विसरता कामा नाहीये. प्रेक्षकांची प्रचंड गर्दी, सायंकाळचं वातावरण, वाजता ते 6:02. सूर्य आपल्याकडनं रजा घेत असताना आता हळूहळू का होईना मात्र मैदानावरती सुंदर ॲटमॉस्फिअर तुम्हाला पाहायला मिळणार आहे. निसर्गाच्या कोशीत बसलेलं मैदान, बाजूलाच कर्जत आणि बदलापूर हायवे एक्सप्रेस तुम्हाला पाहायला मिळतोय. सुसाट गाड्यांचा वेग, मात्र धावांचा वेग स्थिरावला मैदानावरती. चला गोलंदाज तयार. येत असताना मंगेश भोईर येत असताना पीटीमध्ये आल्या मंगेश भोईर. चांगलीच गोलंदाजी झाली, 12 धावा दापलकरती पहिल्या षटकामध्ये. आज आमच्या समेत मिस्टर IPL कुणाल दाते सर आहेत, आमचे राहुल चव्हाण आहेत, आमचे सर्वांचे लाडके समालोचक, लोकप्रिय समाज या परिसरातील. स्वागत आहे तुमचं देखील. मंगेश भोईर येत असताना गोलंदाजीमध्ये ओव्हर द विकेट, खेचला फटका, एक्स्ट्रा कव्हर रिझनला 1 बॉल सीमा पार चौकार. ग्रेट बॅटिंग आफ्टर लॉंग टाइम. वी हॅव सीन टेरिफिक शॉट फ्रॉम द बॅट्समॅन आणि परेशच्या बॅटमॅन निघालाय पहिला चौकार. एक्शन रिप्ले बघा, खूप सुंदर राहिलाय. किती लवकर फटका खेचला बघा, तयार होता शॉटचं, चांगलं झालं. धावसंख्येला आकार आलाय तो मात्र 4/16 वरती 2 धावा. 2/16. परेश एक चांगला फलंदाज, नेहमी विस्फोटक फलंदाजासाठी गणला जातोय. मोठ्या फटक्यांसाठी त्याची ओळख आहे, एक अग्रेसिव्ह फलंदाज म्हणून त्याची ओळख आहे, आणि तो अटॅकिंग करत असताना विस्फोटक फलंदाजी करतोय सध्या तरी. 16 वरती 2. परेश स्ट्राईक हँडला आणि त्याला साथ देईल पंकज नवले आणि परेश सिनारे. मंगेश गोलंदाजीमध्ये असतं मंगेश भोईर. वन्स अगेन लवली हिट, आर पार सीमा पार षटकार. मात्र परेशान करून सोडले आहेत संघाला मैदानावरती. सातत्याने फिल्डिंग मध्ये चेंजेस हवेत. ऍक्शन रिप्ले बघा, साईड अँगलनं बॅटचा स्विंग बघा किती लवकर त्याने ओपन केलाय. बॅटचा फेस ओपन केला, बॅटचा स्विंग चांगला होता, त्यानंतर त्याची बॅकलिप देखील आहे होती. ट्रिमेंडस पॉवर त्याने लावली आणि अगदी योग्य उत्तर दिलं. लॉंगॉनच्या डेकॉर चेंडू फेकून दिलाय मैदानावरती. आर पार सीमा पार षटकार. 22 वरती 2. 1.2 षटकांची सांगता. सामना फाईट होईल निश्चित. यस, पैसा बसून सामना पाहायला मिळणार तुम्हाला मैदानावरती. गोलंदाज तयार, पुन्हा एकदा येतोय. आता मात्र राऊंड विकेट, पुन्हा एकदा मोठा प्रहार. आता मात्र फक्त चेंडू राईट टर्म राऊंड विकेट फेकला, मात्र तोच फलंदाज योग्य उत्तर आणि 6 धावांचं चोख प्रत्युत्तर. व्हॉट अ फंटास्टिक बॅटिंग. जेव्हा कोण वाट बघू किंवा नसो, मात्र या गोलंदाजाची वाट लावली या फलंदाजानं, हे मात्र निश्चित सांगेन. परेश, व्हॉट अ बॅटिंग. I will look at the action replay by side angle from MTC. Lovely hit. Once again टेरिफिक हिट दाखवले मैदानावरती. क्लास बॅटिंग. पंकज भोळे यांच्याकडे जर अजून षटकार मारला तर 500 रुपये. गुड बॉलिंग, व्हेरी गुड कमबॅक. फुल एंड डिलिव्हरी, फलंदाजाला बीट केलंय. 28 वरती 2 धक्के आतापर्यंत. गोलंदाजीमध्ये परिवर्तन, मंगेशनं पुन्हा एकदा बॅकअप केलं. पहिल्या चेंडूत चौकार, नंतरच्या 2 चेंडूत 2 षटकार आणि तिसऱ्या चेंडूत कमबॅक केलाय. म्हणजे मागच्या 4 चेंडूमध्ये तुम्हाला कुट्टाना 16 धावा पाहायला मिळाल्या आहेत. थँक्यू MTC. गोलंदाज तयार. वन्स अगेन फुल टॉस ठेवूनच दिलाय, मात्र तडाखा. उंची जास्त, लांबी देखील जास्त. पॉवरफुल शॉट आउट ऑफ द पार्क. दॅट्स 6. काऊ कोणाच्या डोक्यावर नाव. सर्वात मागडं षटक मी म्हणेन. बघा ॲक्शन रिप्ले. पहिल्या 6 चेंडूमध्ये आल्या 12 धावा, नंतरच्या 5 चेंडूमध्ये आल्यात 22 धावा.
एकूण 34 धाबा 2 बाद. फायनल डिलिव्हरी ऑफ द पॉवर प्लेयर्स. परेश वॉट बॅटिंग. नॉन स्टॉप अनस्टॉपेबल फलंदाजी. अटॅकिंग स्लोवर चेंडू. स्ट्रेट ड्राईव्ह. चेंडू गेला तो एक्झॅक्टली लॉंग. आपला बॅकअप चांगलं होतं. प्रदीप तिथे येतोय. 35 धाबा 2 बाद. स्ट्राईक आपल्या खात्यामध्ये ठेवतोय फलंदाज परेश आणि षटकाची झाली सांगता. जिंकण्यासाठी गरज असणार आहे. या षटकामध्ये तब्बल 23 धाबा आल्या. 23 रन्स कमिंग ऑफ दिस एअर. ओव्हर 2 मिनिटासाठी 18 मिनिटं गेली. लक्षात असू द्या कारण कोणाची काही केली जाणार नाहीये. 18 चेंडूमध्ये 32 धावांची गरज आहे. आता सोपा सामना वाटलं नव्हतं की सामना एवढा सोपा असेल. मात्र परेशची काय फटकेबाजी मैदानावरती. अगदी डोळ्यांचं पारणं फेडलं या मैदानावरती परेशनं मात्र खरोखर परेशान केले या गोलंदाजांना. फटके चांगले खेळलाय. चेंडू खराब नव्हते. शॉट बनवलेत मैदानावरती. एकच चेंडू खराब होता फुल टॉस. तो खराब चेंडू समजला होता. शॉट ऑफ लेन हा खराब चेंडू असतो. मात्र फुल टॉस चेंडू फेकला खराब होता. त्याच्यावरती षटकार आला. मात्र नंतरचे चेंडू चांगले होते. बनवले फटके मैदानावरती. 39 35. दिलीप बैकर साहेब कुणाल दत्ते सरांना मी एकत्र आलो. कुणाल दत्ते सर आपण जेव्हा बदलापूरमध्ये एंटर केले ते भरपूर मोठे मोठे फ्लेक्स आपण पाहिले. दिलीप दादांचा मला अभिमान आहे कारण ह्या व्यक्तिमत्वाची आहे ना तळमळ भरपूर मी पाहिली. मागच्या कित्येक वर्षामध्ये आम्ही 2014ला बदलापूरमध्ये हिंदू हृदय सम्राटनं सुरुवात केली चषकाची. त्यानंतर भरपूर वर्ष मी बदलापूरमध्ये येतोय. मग त्याची दिलीप दादांची मी तळमळ बघितली ना ती भरपूर तळमळ आहे त्या व्यक्तिमत्वाची. क्रिकेटसाठी भरपूर तळमळ आपल्या जगदीश दादांच्या आठवणीस उजाळ देण्याचं कार्य सातत्यानं करतात. ते त्यांचं देखील कौतुक करतोय कारण भरपूर वर्ष त्यांचं स्वप्न होतं की आपण नाईट स्पर्धा करावी आणि यावर्षी ती केली देखील. डे नाईट खोदून काढला चेंडू सरळ झालाय. लॉंग ऑनला बॅकअप आहे तिथे. येस चांगलं बॅकअप. रुपेश आला तिथे फार वेगानं. 36 वरती 2 गडी बाद. पंकज मागच्या 7 चेंडूमध्ये नॉन स्ट्राईकला उभा होता. त्याला हातामध्ये स्ट्राईक मिळाली. पंकज आल्या स्ट्राईकिंगला. पंकज नवले. पंकज आता फटकेबाजी करणार की सिंगल करून परेशला स्ट्राईक देणार हा देखील महत्त्वाचा भाग आहे कारण इट्स अ पार्ट ऑफ स्ट्रॅटेजी. हा तुमचा क्रिकेटचा स्ट्रॅटेजीचा भाग असतो कारण एखादा फलंदाज चांगली फलंदाजी करत असेल तर त्याला स्ट्राईक नाही दिली गेली. यावेळी मात्र समोर चेंडू ठेवला आहे. फलंदाजाला बीट केलं. फुटवर नाही आहे फलंदाजाचं. आमचे सिद्दीक बाबे सर नेहमी म्हणतात क्रिकेटमध्ये फुटवर आणि मोबाईलमध्ये नेटवर असेल तर संपर्क होतो. आता इथे संपर्क नाही आहे चेंडू बॅटचा. डॉट चेंडू 36 वरती 2. गुड कमबॅक फ्रॉम द रबी भोईरचा चेंडू सरळ केला. फ्लॅट स्ट्रोक. चांगला बॅकअप लॉंग ऑनला. रुपेश आला होता तिथे 2 धाबा कंप्लीट केल्यात. यस चेंडूची मात्र फेकाफेकी. हो माय गॉड चांगलं क्रिकेट आपण पाहतोय. या 2 धावांना धावसंख्येला आकार आलाय. पहिल्या षटकामध्ये 12 धाबा. दुसऱ्या षटकामध्ये 23 धाबा. 2 षटकामध्ये 36 धाबा. कुटायच्या 18 चेंडू 32 धाबा आणि आता समीकरणाला 38 धाबा 2 बाद. या षटकातील 3 चेंडूचा केला जुनी पर्याप्त आहे. 15 चेंडू आणि 29 धाबा कुटायच्या आहेत. 15 चेंडूमध्ये 38 कुठल्यात मात्र आता 15 चेंडूमध्ये कुटायच्या आहेत त्या 29 धाबा. मजा येईल सामन्यामध्ये. ओपन चेस गोलंदाजी या चेंडू बॅकवर्डला जाऊन आली. चांगलं स्ट्रोकमध्ये कन्वर्ट केलंय. जयेश आला तिथे एक साकावर रिझनला बॅकअप करेल फेकेल तोपर्यंत एकच धाव. सिंगल डबलनं काय होणार नाहीये कारण समीकरण थोडंसं कठीण आहे. मध्ये मी कौतुक करेन फलंदाज परेशचं आणि मी आत्ता कौतुक करेन गोलंदाज रवीचं. रवीने देखील कमबॅक केलं मैदानावरती कारण मागच्या षटकामध्ये तब्बल 23 धाबा आल्या होत्या. त्यामुळे कुठेतरी संघाला कमबॅक करायची गरज होती आणि वंडरफुल कमबॅक केलं गोलंदाज रवीनं. रवी भोईर एक चांगला गोलंदाज. लेग ब्रेक करतो तो गोलंदाजीमध्ये. हिट केला चेंडूला खोदून काढला. यस तिथे मध्ये चेंडू फ्लाय होत असतो म्हणून त्याला फ्लाइंग स्लिप म्हटलं होतं. बघा चेंडू तिथे एकदा वेगळ्या पद्धतीने येत असतो गरंगळत येत असतो आणि ते म्हणून त्याला फ्लाय स्लिप म्हटलं होतं आणि चेंडू गेले फ्लाइंग स्लिपमध्ये. एकच धाव मिळणार. धावसंख्येला 40 वरती आकार येतोय. पहिल्या षटकामध्ये 12. दुसऱ्या षटकामध्ये 23. 2 षटकामध्ये भरपूर धावांचा ऊर आला मैदानावरती मात्र आता कमी झाल्यात धावा. जसे रेस्ट्रिक्शन संपलं फिल्डिंगचं रेस्ट्रिक्शन विखुरलं गेलं आणि फलंदाजांना दडपणाखाली आणले ते गोलंदाज रवी भोईरनं. या संघामध्ये तुम्हाला भोईर परिवार जास्त पाहायला मिळतो. हिट केला चेंडूला. फ्लाइट स्ट्रोक. वॉटर कॅच. निकेश भोईर चेंडू खाली. वॉटर कॅच. असे जर खेळू असतील ना तर गोलंदाज त्याची उपयुक्तता दाखवू शकतोय. फलंदाज बाद. 40 वरती. थँक्यू डीजे. बघा कॅच कसा टिपलाय. फलंदाज बाद आहे. चेक केला आम्ही इकडे. येस चेक केला इथे ऑलरेडी.
फलंदाज बाद आहे. 40 वरती 3 षटकांची सांगता होते. इकॉनॉमी षटक राहिलं. बघा ॲक्शन रिप्ले अजून एकदा तुम्ही बघू शकाल, कारण MTCची कमाल असते, रोशनची कमाल असते आमच्या. यस 40 वरती 3. आता गरज असते 67 धावांची आणि आता 40 धावा झाल्या. समीकरण असणार आहे ते आता 12 चेंडू आणि 27 धावांची गरज आहे. 2च धावा दिल्या त्या गोलंदाजांना वाटतं बॉलिंग. 12 चेंडू आणि 27 धावांची गरज. इज इट पॉसिबल? ॲब्सोल्युटली पॉसिबल, नो डाऊट. जलपान केले जाते सध्या. अंडरग्राऊंड पाण्याची सुविधा, वेळेची बचत, काळाची बचत. येस ॲब्सोल्युटली. टाईम इज मनी. बघा आयोजकांचं मॅनेजमेंट बघा. अंडरग्राऊंड पाणी तुम्हाला देण्यात आलं आहे जेणेकरून वेळ वाचावा. डिंग्सवाली मैदानात येऊ नये, ती जाऊ नये, तीसाठी वेळ लागतो आणि टाईम मॅनेजमेंट. येस 12 चेंडू 27. चाळीस धावा धापलकावरती. 16 मिनिटं घेतलीत तुम्ही 3 षटकांसाठी. यस टाइम आउट असणारे 20 मिनिटांमध्ये 4 षटकं नाही फेकली तर शेवटच्या षटकामध्ये एक क्षेत्ररक्षक आतमध्ये येणार. फक्त 4च क्षेत्ररक्षक बाउंड्रीवरती राहणार. 12 चेंडू 27 धावा. 12 चेंडू आणि 27 धावांची गरज आहे. बघायचे सामना कसा आणि कोण जिंकणार बघायचं आहे. 12-27 शेवटच्या टप्प्यात सामना आलाय. शेवटच्या षटकामध्ये हा सामना पोहोचेल ॲब्सोल्युटली नो डाऊट. 12-27 गोलंदाज तयार. जयेश भोईर शॉट ऑफ प्लेन ऑन साईडला पुल करत असताना कंट्रोल पुल. एकच धाव मिळणार. छोटी बॅकअप चांगलं खाऊ कॉर्नरला मात्र वॉटर थ्रो चांगलं बॅकअप. निकेश आला तिथे मगाशी खूप सुंदर जलटिपला. 11 चेंडू आणि 26 धावांची गरज आहे. काल 26 जानेवारी संपली. आपण 76वा प्रजासत्ताक दिवस साजरा केला. सर्वात लोकशाहीचा आपण उत्साह साजरा केला. बिकॉज इंडिया इज अ लार्जेस्ट डेमोक्रेसी कंट्री इन द वर्ल्ड. सर्वात मोठी कंट्री आपली लोकशाही असणारा जगामधला पहिला भारत देश. लोकशाहीचा स्वीकार केला आपण. नाही जमलं, एलिव्हेशन नाही आहे. बॅकअप तिथे आहे. सचिन तेंडुलकर आला आहे. फलंदाज बाद. आता मध्ये कठीण आहे. 10 चेंडू आणि 26 धावांची गरज आहे. थँक्यू. बंकिमचंद्र चटर्जी याने लिहिलेलं हे वंदे मातरम होतं. खरं तर याची लँग्वेज संस्कृत होती त्यामुळे ती आपल्याला अजून कळली नाही आहे. त्याचा अर्थ वंदे मातरम जनगण असेल. जनगण मात्र फार इंटरेस्टिंग स्टोरी आहे मित्रांनो. कारण रवींद्रनाथ टागोर यांचे लिहिलं होतं. जेव्हा इंग्रजांची स्थापना ईस्ट इंडिया कंपनीची झाली त्यांचे पाहुणे येणार होते. त्यांनी सांगितलं की आमच्यावर ते गीत लिही. मग तेव्हा रवींद्रनाथ टागोर त्यांना नकार दिला होता. मग त्यांनी सांगितलं इंग्रजांनी जर तुम्ही ते गीत लिहिलं नाही, स्वागत गीत होतं, तर तुम्हाला आम्ही लगेच ठार मारणार. आणि ते गीत लिहिलं गेलं, सादर केलं गेलं आणि ते राष्ट्रगीत म्हणून आपण स्वीकारलं देखील. अशा भरपूर काही कहाण्या असतात. येणारे चेंडू 10 आणि गरज आहे ती 26 धावांची. क्लोज एन्काउंटर मैदानावरती. ओ ब्युटिफुल डिलिव्हरी विथ एक्स्ट्रा पेस. लवली गुड बॉलिंग. वंडरफुल कमबॅक. 9 चेंडू आणि 26 धावा. मागच्या 2 षटकामध्ये या फलंदाजांना बांधून ठेवल्या मैदानावरती. अक्षरशः स्ट्रायकरला फलंदाज आहे लकी माले. बघायचं लकी काय करणार. ओ पुलर अँड डिलिव्हरी. चांगला चेंडू बॅकफुटला जाऊन खेळण्याचा प्रयत्न नाही जमलं. पंचांचं बोट आकाशाला. फलंदाज बाद आहे. फलंदाज बाद ठरवलेल्या पंचांना. अजून एक धक्का मैदानावरती. हे क्रिकेट आपण पाहतोय. पहिल्या 6 चेंडूमध्ये 12 धावा, नंतरच्या 6 चेंडूमध्ये 23 धावा, नंतरच्या 6 चेंडूमध्ये फक्त 2च धावा आणि आता आपण पाहतोय 3 चेंडूमध्ये आल्या त्या फक्त 1च धाव. त्यामुळे समीकरण वेगानं बदललंय. 9 चेंडू 26. आता 8 चेंडू 26 ची गरज आहे. डीज आहे. संघ कमबॅक करू शकेल, नाहीतर डोके संघ तुम्हाला धोका देणार मैदानावरती. हा फार मोठा संघ आहे आणि तेवढ्याच ताकदीचा संघ माणकेवली संघ देखील मैदानावरती. एच आणि यश. वाट कॅच.
रिले कॅच मैदानावरती असं जेल आम्ही प्रथमच पाहतो मैदानावरती हो वाटतं कॅच महेश आणि सचिन या दोघांना झेल टिपलाय भागीदारी केली झेलची फलंदाजीमध्ये आपण भागीदारी पाहतोय मात्र झेलची देखील भागीदारी पहिल्यांदा पाहिली अनोखं दृश्य 7 चेंडू 26 गरज मागच्या 9 चेंडूमध्ये फक्त 3च धावा आल्यात मागच्या 9 चेंडूमध्ये आश्चर्य क्रिकेटमध्ये आपण पाहतोय मागच्या 9 चेंडूमध्ये फक्त 3च धावा 7 चेंडू 26 धावा गुड बॉलिंग फ्रॉम द जयेश भोईर जबरदस्त गोलंदाजी फायनल डिलिव्हरी चेंडू मात्र गरंगरत आलाय पॉइंट लांब पॉइंटवरनं चेंडू बॅकअप दिला ते रणजित आला चेंडू खाली रणजित भोईर चेंडूला बॅकअप दे 2 धावा मिळणार गुड थ्रो आता मात्र कठीण आहे सामना जिंकणं येणारे चेंडू 6 आणि गरज आहे ती 4 षटकारांची किंवा 7 चौकारांची बघा विंडो आपण पाहतो 4 विंडोमध्ये 4 कॅमेरे लावलेत रोशननं क्या बात आहे रोशन चला तुमची 21 मिनिटं झालीत 4 षटकांसाठी त्यामुळे शेवटच्या षटकामध्ये एक क्षेत्ररक्षक आतमध्ये राहील पंच लक्ष असू द्या यस थँक्यू 7 चेंडू 24 धावांची गरज खरं तर हा सामना हा पूलमध्ये नव्हता मित्रांनो तुमच्या माहितीसाठी मात्र मोठा पूल आहे मोठा पूल म्हणजे नेहमी लेट येतो भरपूर वेळा आम्ही पाहतोय त्यामुळे उशीर झालाय 4चं टायमिंग होतं 6:15 वाजले अजून रिपोर्टिंग नाही आहे आयोजक काय करतील मित्रांनो तुमच्यासाठी सर्व तर आयोजक देतात तुम्हाला तुम्ही लेट आलात ना काय होतं माहिती का आम्हाला देखील लेट होतो स्कोररला लेट होतो डीजेला लेट होतो प्रेक्षकांना लेट होतो आयोजकांना लेट होतो तुम्ही लेट आल्यानंतर फरक पडत नाही तुम्ही हाराल किंवा जिंकाल फरक पडत नाही आहे मग तुम्ही जेवढा उशीर करता ना तेवढ्या समालोचकांना त्रास होतो डीजेला त्रास होतो लाईव्हला त्रास होतो प्रेक्षकांना त्रास होतो आयोजकांना त्रास होतो म्हणून टाईम इज मनी जपानमध्ये तुम्ही गेलात ना जपानमध्ये 2 सेकंद ट्रेन लेट झाली ना तर संपूर्ण ट्रेन जेवढे प्रवासी आहेत त्यांना पैसा परत दिला जातो म्हणून भारत ना अजून वेळ आहे आता मी बोलणार नाही आहे वेळ लागेल चला टाईम इज मनी 7 चेंडू 24 धावा टावरची मागणी केली जाते आयोजक मे बी 7 चेंडू 24 धावांची गरज आहे बदलापूर भरपूर बदललं आहे कुणाल दाते सर आपण बघितलं आहे तर येताना किती डेव्हलपमेंट किती कॉन्क्रीट रोड चांगले झाले आहेत मला असं वाटलं की मी बदलापूरला आलो आहे असं वाटतं की एखाद्या दिल्लीच्या एखाद्या गल्लीमध्ये आलो तर दिल्लीमध्ये असे रस्ते तुम्हाला पाहायला मिळतात जे आपलं केंद्रशासित राज्य आहे आणि आपली भारताची राजधानी आहे नाही मला वाटलं खरंच नाही की बदलापूरला आलो का चुकल्यासारखं वाटलं मला आज कारण ज्या पद्धतीने डेव्हलपमेंट सुरू आहे इथे अप्रतिम बदलापूर बदलते मैदानावरती मैदानाच्या माध्यमातून देखील आणि विकासाच्या बाबतीत देखील बदलापूर खूप बदलत चाललं आहे आणि गरज आहे काळाची परिवर्तन हा काळाची गरज असते चला 7 चेंडू 24 धावा स्पीडअप करा ऑलरेडी एक खेळाडू तुमचा आतमध्ये आला आहे कारण तुम्ही 21 मिनिटं घेतली स्कोरर आमचे गिरीश मराठे सेवा करत असताना ते चला फ्लड लाईट्स ऑन होतात हळूहळू 10 टावर आहेत कुणाल सर या स्पर्धेमध्ये मी आत्तापर्यंत प्रत्येक स्पर्धेमध्ये 8च टावर बघितलेत मात्र ह्या स्पर्धेमध्ये मी आलेले टावर मोजले तर मला 10 पाहायला मिळाले ही बाईकर साहेबांची कमाल आहे या मानकिवलीवाल्यांची कमाल आहे मित्रांनो ते वेगळं पण देत असतात वेगळेपणा जपलं आहे त्यांना नेहमीच क्रिकेटच्या माध्यमातून म्हणून खूप नाव आहे या स्पर्धेचं कारण मगाशी गाणं वाजलं होतं नावात दम आहे बाईकर साहेबांच्या नावात नाही तर कामात पण दम आहे त्यांच्या चला ही बघा ब्युटिफुल व्ह्यूज आपण स्क्रीनवरती बघणार आहोत MTC आमचा रोशन त्याची संपूर्ण टीम 4 कॅमेऱ्याच्या माध्यमातून 7 चेंडू 24 धावांची गरज आहे इट्स अ क्लोज एन्काउंटर थोडासा आता फरक पडला मैदानावरती मागच्या 12 चेंडूमध्ये धावा आल्या नाही मैदानावरती मागच्या 12 चेंडूमध्ये फक्त 3च धावा आल्यात काय क्रिकेट आपण पाहिलं आहे पहिल्या 6 चेंडूमध्ये आल्या त्या 12 धावा नंतरच्या 6 चेंडूमध्ये 23 नंतरच्या 12 चेंडूमध्ये फक्त 8 धावा वाईट परिस्थिती वाईट आहे येणारे चेंडू 6 आणि गरज आहे 23 धावांची या परिसरामध्ये आल्यानंतर आम्हाला रोहणे डीजीची आठवण येते
कारण त्यांची डीजी सिस्टम भरपूर चांगली असते. इथे देखील चांगली आहे, नो डाऊट. येस, गुड बॉलिंग. येणारे चेंडू 5 आणि गरज आहे 23 धावांची. मागच्या काही चेंडूवरती जी पकड निर्माण केली ढोके संघाने, मी मगाशी म्हटलं होतं की ढोके संघ तुम्हाला धोका देणार मैदानावरती. मानकवलीने दमदार सुरुवात केली, मग ते जमलं नाही शेवटच्या टप्प्यात. ओ गुड बॅटिंग, चांगला फटका, नाईस ड्राईव्ह, दॅट्स अ स्वीट साऊंड, स्वीट साऊंड. एक धाव दूर नव्याचा प्रयत्न. रुपेश आला चेंडू खाली, तोपर्यंत 2च धावा मिळणार. येणारं समीकरण आता 4 चेंडू आणि गरज आहे 21 धावांची. कठीण आहे, बट नॉट इम्पॉसिबल नाव. इट्स अ लास्ट ऑपॉर्च्युनिटी फॉर यू. आणि शेवटची संधी आहे तुमच्याकडे सामने जिंकण्यासाठी. 4 चेंडू 21ची गरज आहे. आपण पुढला सुरू करणार आहोत. या संपूर्ण स्पर्धेची मॅनेजमेंट आमचे राहुल भोईर, राहुल चव्हाण, माफ करा. राहुल फार हुशार आहे, तर त्याला माहिती आहे वेळ होतोय. लगेच त्याने आज 2 संघ लगेच बोलून घेतले, एक्स्ट्रा सामना खेळून घेतला. ॲज अ कॉमेंटेटर, ॲज अ अँकर आणि ॲज अ आयोजक म्हणून त्याला आपण पाहतोय. गुड जॉब राहुल, प्राऊड ऑफ यू, कीप गोईंग. चेंडू गेला लॉंग ऑफच्या डोक्यावर, फ्लाय होतोय. येणारी चेंडू आता 3 आणि गरज असणारी ती 17 धावांची. अजूनही सामन्यामध्ये कमबॅक होऊ शकतोय. 2 चेंडू, माफ करा, 2-17 नाही. आता परिस्थिती वेगळी आहे. येस, क्या बात आहे. काल 18 धावा झाल्यात आमच्या आयोजक आम्हाला सांगत असताना. भाईंदरच्या मैदानावरती कृष्णा सातपुतेने 2 चेंडूमध्ये 17 धावा कुठल्या होत्या. आता झालेल्या पनवेलच्या एका स्पर्धेमध्ये एक चांगला गोलंदाज, जो रायगडचा सर्वात चांगला गोलंदाज, त्याने एका चेंडूमध्ये 16 धावा दिल्यात. हे क्रिकेट आम्ही पाहिलं आहे. आणि जो स्ट्रायकरला फलंदाज त्याच्या नावावरती 1 चेंडू 14 धावा काढण्याचा विक्रम आहे. क्या बात आहे. विक्रम आणि फक्त विक्रम बदलापूरमध्ये. ओ ड्राईव्ह केला चेंडूला बॅकफुटला जाऊन, मात्र मिळणार एक्स्ट्रा कव्हर. रिझानला चेंडू केलाय. व्हॉट अ फिल्डिंग. फुटबॉलचा वापर केलाय, गरज आहे त्याची. फुटबॉल हा खेळ चीनचा आणि ब्राझीलचा राष्ट्रीय खेळ आहे. आपल्याकडे मात्र हॉकी आहे, मात्र तसाच जास्त क्रिकेट आपण खेळत असतो. चला, 1 चेंडू 15 धावांची गरज आहे. क्या बात आहे. बाजूला ट्रेन देखील जाते, बाजूला आपल्या बदलापूर आणि कर्जत हायवे. सुंदर ॲटमॉस्फिअर, असं वाटत नाही बदलापूरला आलो आहे. खूप सुंदर ॲटमॉस्फिअर. आणि या मैदानाचं वैशिष्ट्य आहे, या मैदानावरती दुपारी 12 वाजल्यापासून जे वारे वाहतात ना, ते संध्याकाळी 5 वाजेपर्यंत वाहत असतात. अनुभव आहे आम्हाला मैदानाचा. तर याचमध्ये हिंदू साम्राज्याची आम्ही ट्रॉफी कव्हर केली होती. मंगेशदादा धुळे, या परिसरातील मोठे व्यक्तिमत्व. चला, डोके टीम संघाचा संघनायक आज सामना जिंकलाय, अभिनंदन. टेंबिवली, येस टेंबिवली आणि आमचे अंजूर संघ आलाय. स्वागत आहे अंजूर संघ. टेंबिवली संघ प्रदीप ठरला मॅन ऑफ दी मॅचचा मानकरी. 33 धावा कुठल्यात त्यानं, आणि तो ठरला मॅन ऑफ दी मॅचचा मानकरी.